खासगी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी केली आहे। यासंदर्भातील निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने महापौर नीता ठाकरे यांना सादर केले। तुषार गिऱ्हे यांनी सांगितले की महिला सन्मान आणि सुरक्षितता यासाठी केंद्र सरकारने 2013 मध्ये कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम लागू केला आहे। या कायद्यानुसार 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे। मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे। कार्यस्थळी महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळावे, तसेच त्यांच्यावरील अन्याय, छळ किंवा गैरवर्तनाच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी समित्यांची स्थापना आवश्यक असल्याचे गिऱ्हे यांनी नमूद केले। अनेक कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा नसल्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते, असेही त्यांनी सांगितले। महिलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली। यावेळी तुषार गिऱ्हे, महिला शहराध्यक्ष रौशनी खोब्रागडे, विभागाध्यक्ष हर्षद दसरे, विभाग उपाध्यक्ष अभयसिंग राजपूत, व्यापारी सेनेचे विभागाध्यक्ष रामोजी मधुकर, रावजी खोब्रागडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक कार्यालयात कायद्यानुसार अंतर्गत समितीची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत या निवेदनातून व्यक्त करण्यात आले।